धन्यवाद करतो स्वर्गीय परमेश्वर प्रभू, तुझे आभार, तुझे उपकार मानतो पिता. आदर, मान, महिमा आणि गौरव तुला देतो. धन्यवाद करतो या सुंदरशा समयसाठी पिता. मी प्रार्थना करतो प्रभू, जी स्तुती आराधना झाली प्रभू, तुझ्या स्वर्गीय राज्य तू मान्य केली असा आम्ही विश्वास धरतो प्रभू. पिता मी प्रार्थना करतो, जे वचन होईल प्रभू, ते प्रत्येक वचनाचं बीज प्रभू आज तुझ्या लेकरांच्या हृदयामध्ये पेरलं जाऊ दे राजा. आणि परमेश्वर प्रभू ते एक मोठं प्रतिफळ घेऊन येणार होऊ दे. धन्यवाद करतो प्रभू, प्रत्येकाचं मन, हृदय, अंतःकरण प्रभू वचन ग्रहण करण्यासाठी तू तयार कर माझ्या परमेश्वर. तू सहाय्यता मदत करतो, तुझे आभार मानतो. विश्वासाने केलेली प्रार्थना नासरेत कर येशू याच्याच गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना विनंती मागतो म्हणून ऐका पिता. आमेन. या आपण आपले बायबल खोलूया. बघू आपण योहानाचे पहिले पत्र, प्रकटीकरणाच्या आधी आहे बघा, शेवट प्रकटीकरणाच्या आधी योहानाचे पहिले, दुसरे आणि तिसरे पत्र. तर आपण बघू योहानाचे पहिले पत्र. मी वाचतो, लक्ष द्या. योहानाचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 3 ते 6. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणास कळून येते की आपण त्याला ओळखतो. मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठाई सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठाई आहोत. मी त्याच्या ठाई राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले. आमेन. बघा वचन तिसरं पुन्हा एकदा आपण ऐकू. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणास कळून येते की आपण त्याला ओळखतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, मी त्याला ओळखत आहे. कोणाला? शेजारच्याला. हालेलुया, हालेलुया. कारण वचन क्लिअर आहे की त्याच्या आज्ञा पाळल्या त्यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याला ओळखतो. जो पण व्यक्ती काहीही करण्याच्या अगोदर जर देवाला सगळ्यात पहिला आठवतोय, प्रेज द लॉर्ड, तर त्याच्यामध्ये खरंच देवाचा आत्मा काम करतो. हालेलुया. आज जर मला चर्चमध्ये यायचंय, मला वचन तुम्हाला सांगायचंय, पण मला त्याच्या आधी आदल्या रात्री काय करायचंय, मला देवासोबत कनेक्ट राहायचंय, मला प्रभू काय वचन देतोय मला ते घ्यायचंय आणि मगच मी पुढे येणार आहे. आज हे माझंच नाही तर हे तुमच्या सगळ्यांचं काम आहे की बाबा उद्या रविवार आहे, मला देवाच्या मंदिरामध्ये जायचंय, मला प्रार्थना करायची आहे, मला उद्याचा दिवस माझ्यासाठी आशीर्वादाचा पाहिजे, तर मला त्याच्या आज्ञा पाळणं गरजेचं आहे. मी कुठलंही काम करू दे, मला जरी घरातनं बाहेर पडायचंय, मला प्रार्थना करायची, मगच मला घरातनं बाहेर पडायचंय. कारण प्रियांनो, देवाचं वचन योहान 15:7 क्लिअर सांगतं की माझे वचन जर तुमच्यामध्ये राहिले तरच तुम्ही जे पण काही मागणार ते तुम्हाला मिळणार आहे. कारण आपल्याला एखादा मनुष्य इम्पॉर्टंट नाहीये, तर देवाचं वचन आपल्याला इम्पॉर्टंट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन पुन्हा ऐका. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्याच्यावरून आपणास कळून येते की आपण त्याला ओळखतो. आपली आणि त्याची ओळख कशी होणार आहे माहितीये? फक्त धार्मिकपणा दाखवून नाही होणार आहे. त्याचं आणि आपलं रिलेशन कसं मेंटेन होणार आहे? आपण त्याच्या आज्ञा पाळल्याने. त्याचं आपलं रिलेशन कसं मेंटेन होणार आहे? आपण ज्यावेळेस वचन ग्रहण करणार आहे, आपण वचन वाचणार आहे, तेव्हाच आपण काय त्याचे आहोत हे मेन्शन होणार आहे. वचन पुढे काय सांगतं? मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही. मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठाई सत्य नाही. बघा, भरपूर असे आहेत, भरपूर असे आहेत. ते मूर्तीपूजा करणार नाही, ते प्रसाद देखील खाणार नाही. हालेलुया. ध्यान देऊ नाही का? मी विश्वासू आहे असं म्हणून चालत नाही. पण तोच विश्वासी जर मिसरी लावत असेल तर तो विश्वासी आहे का? तोच विश्वासी दारू, गुटखा, तंबाखू, सिगरेट जर खात पित असेल तो विश्वासी आहे का? तसला विश्वासी काही कामाचा नाही.
बायबल म्हणतं ना की ते मेलेले मुर्दे कसे असतात, ज्याला चुना लावलेले फासलेले, तसले आहेत ते विश्वासी. तोच व्यक्ती देवाला आवडतो जो पवित्रता मेंटेन करतो. आज तुम्हाला सांगतो, 7 वर्ष झाली प्रत्येक ठिकाणावरनं सैतानाने मला पाडायचा प्रयत्न केला. मित्रांच्या द्वारे आला, शेजाऱ्याच्या द्वारे आला, भांडणांच्या द्वारे आला, पैशाची लालच घेऊन आला, व्यभिचाराच्या ऑफर घेऊन आला, पण त्या सगळ्याला मी लाथाडून आज मी इथे उभा राहिलो. प्रेज द लॉर्ड. ज्याच्याकडे वचन असताना पवित्र आत्मा त्याला सांगत असतो, माझ्या बाळा असं करू नकोस, माझ्या मुली हे चुकीचं हे करू नकोस. नुसतंच ईसीजी वाला जर ख्रिस्ती झाला ना, ईसीजी वाला, ईसीजी म्हणजे काय? ई म्हणजे ईस्टर, सी म्हणजे क्रिसमस आणि जी म्हणजे गुड फ्रायडे. बरेचसे असतात चर्चला तर यायचा पत्त्या नसतो, पण क्रिसमस आला तर मला कपडे घ्यायचे का, क्रिसमस येतोय, माझा सण येतोय. अरे त्या क्रिसमसला तुला देव बघतोय का हे बघ पहिलं. प्रेज द लॉर्ड. गुड फ्रायडे आला तर परत पळायचं चर्चला, अरे गुड फ्रायडे चला आज चर्चला जाऊ. अरे माझ्या प्रभूंनी मला बायबल मधनं दाखवून द्या कुठं सेलिब्रेशन करायला लावले. येशूचे 12 शिष्य झाले, पण कुणी गुड फ्रायडे सेलिब्रेट केला? कुणी तिथं क्रिसमस सेलिब्रेट केला? हा, क्रिसमस करावा, जरूर करावा, मी पण करतो ना, आपल्या सगळ्यांना करणं गरजेचं आहे. का माहितीये? लोकांना समजणार कसं माझा येशू कधी जन्मलाय? हालेलुया, हालेलुया. आपल्याला ईसीजी वाले नाही व्हायचं, आपल्याला ईसीजी वाले नाही पाहिजे. खरंच सांगतो, आता क्रिसमस येणार आहे, आता क्रिसमस येणार आहे. आता चर्चमध्ये मोजा किती आहेत, आणि क्रिसमसला बघा अख्खं घरदार शेजारी, अहो चला आमचा क्रिसमस आहे. पण शेजारच्याला हे नाही सांगणार, अहो चला आज देवाचं वचन तुमच्यासाठी आहे, या, देव तुम्हाला आशीर्वाद. आजारी आहेत का तुम्ही? या चर्चमध्ये या, तुमच्यासाठी प्रार्थना होईल, माझा परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. पण शेजारच्याला किती सुंदर सांगितलं जातं, क्रिसमस आहे, आमच्या चर्चमध्ये बिर्याणी आहे, या 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 या. स्वतः पण येणार आणि शेजारच्याला म्हणणार 7 वाजता ताट वाढलं जाईल बर का, लवकर या. प्रेज द लॉर्ड. असला विश्वासी बनायचंय. प्रेज द लॉर्ड. ईस्टर आला, ईस्टर, ईस्टर आला, ईस्टर, बिर्याणी आहे बिर्याणी, चला 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 चला. प्रेज द लॉर्ड. आपल्याला असा विश्वासू बनायचं नाहीये की हो आम्ही ख्रिस्ती आहोत. आपल्याला असा विश्वासू बनायचंय, एखाद्याने जर असं बघितलं ना, प्रेज द लॉर्ड, त्याचं डोकं दुखायला लागलं पाहिजे, त्याच्यातल्या सैताने ना असा उड्या मारल्या पाहिजेत. तो म्हणला पाहिजे अहो तुम्हाला बघून, आणि हे झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. लोगावला प्रार्थनेला गेलतो, त्या मुलीवरती प्रार्थना केली, आणि तिथून निघालो, पाठीमागनं फोन येतोय, अहो मी तर चर्चला जाते हो, पण मला असं कधीच होत नाही, तुम्ही प्रार्थना करून गेले, पोटात दुखायला लागले, प्रार्थना करा ना. का 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 पोटात दुखायला लागलं? सैतान लागला उड्या मारायला. हा कशाला आला? प्रेज द लॉर्ड. तो अभिषेक आपल्यामध्ये दिसला पाहिजे. एक एक टायमाला असा घरात पाय टाकला, त्या बायका घाबरायला लागल्या, आणि नंतर जेव्हा स्तुती आराधना केली की लगेच लागले डान्स करायला नागिनचा. प्रेज द लॉर्ड. म्हणून वचन काय सांगतंय? मी त्याला ओळखतो. कुणाला? फक्त ओळखून जमणार आहे का? ओळखून जमणार आहे का? हालेलुया. ते रिलेशन मेंटेन आहे का ते बघा. प्रेज द लॉर्ड. आज थॉमस ब्रदरचं माझं, प्रशांतचं माझं रिलेशन एक मेंटेन आहे. मी जर त्यांना हाक मारली मदतीला, ते येणार का नाही येणार? येणार का नाही येणार? येणार ना. का येणार? पास्टर 7 वर्ष झालं मी तुमच्या चर्चला आहे. थॉमस ब्रदर म्हणतील 7 वर्ष झालं मी तुमच्यासोबत चिटकून आहे ना. त्यांना माहिती आहे त्याचा पास्टर कसा आहे, मला माहिती आहे ते कसे आहेत. आज त्यांनी मला मदत मागितली, मी त्यांना मदत मागितली, ते मलाही मदत करणार आणि मी त्यांना करणार. का? रिलेशन कसं आहे बोला, मेंटेन आहे. प्रेज द लॉर्ड. आता मी जर ख्रिस्ताला प्रार्थना केली, प्रभू एकाच्या घरात चाललोय, त्याला दृष्ट आत्म्याने तो पिडलेला आहे, परमेश्वर म्हणून जा बाळा मी तुझ्या सोबत आहे. पण एखादा क्रिसमस करून आलाय आणि 1 वर्षांनी म्हणतोय प्रभू मी आलोय, माझी प्रार्थना ऐक ना, परमेश्वर काय म्हणून, तू कोण आहे? वी आर नॉट आयडेंटिफाय यू. मी तुला
हालेलुया. देव त्याच्याच सोबत असतो जो रोज त्याच्या उपस्थितीत बसतो. नुसती ओळख दाखवून फायदा आहे का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओळखीचा माणूस, आता मी जर दुसऱ्याला मदत मागितली बाहेर जाऊन, ते मला देणार आहे का? मला करणार आहे का मदत? तो म्हणणार हा तुम्ही तर पास्टर आहेत, पण कसं आहे मी नाही ना तुम्हाला मदत करू शकत. बरोबर ना? का? कारण रिलेशन. येशूचं पण तेच आहे. त्याच्यासोबत रिलेशन ठेवलं ना, तो काय म्हणणार माहितीये? अरे माझं लेकरू प्रार्थना करतंय, मला ते. अहो तुम्ही जर 10 वाजता प्रार्थना करत असाल ना, 10 वाजता, तर येशू म्हणणार आहे माझी मुलगी, माझा मुलगा 10 वाजता उपस्थित राहणार आहे, मला 9:55 त्याला बघत राहायचंय, आता येईल, आता येईल, माझं लेकरू आता येईल. का नाही तो प्रार्थना ऐकणार? आपण किती वाजता प्रार्थनेला जॉईन होतो रोज? 9:25. आपल्या प्रार्थनेसाठी देवाचा आत्मा तिथं ऑलरेडी उपस्थित असतो. आता माझे लेकरं ऑनलाईन मधनं सगळे येतील, आता माझे लेकरं सगळे बसतील आणि परमेश्वर म्हणत मी आता उत्सुक आहे त्यांची स्तुती आराधना ऐकण्यासाठी. हालेलुया. मी उत्सुक आहे कारण मला माहितीये माझे लेकरं 9:30च्या टायमिंगला मला भेटायला येत आहेत. हालेलुया. हालेलुया. माझं लग्न नव्हतं झालं ना, माझ्या पत्नीला मी भेटायला जायचो, चांगले चांगले कपडे घालायचो, सेंट मारायचो आणि मी तिला सांगायचो मी बरोबर 11:30 वाजता तुला भेटायला येईल. पण 11:30 कशाची? रातभर झोप नाही ना, उद्या बायकोला भेटायला जायचंय, रातभर झोप नाही. कधी? देवामध्ये यायच्या रातभर झोप नाही ना. उद्या आम्ही पिक्चरला जाऊ, मग आम्ही पॉपकॉर्न खाऊ. हे जगिक प्रेम होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पण जेव्हा देवासोबत माझं प्रेम झालं ना, प्रेम, अहो मला कपडे म्हणा देव पुरवतो, मला जेवण म्हणा. कारण बघा, मी घरात काम तर प्रत्येकाला करायचे. प्रेज द लॉर्ड. कारण वचन सांगतं ज्या कामात हात घालशील ना, तू 10 कमवत असेल ना, मी तुला 20 देईन तिथून. कसे देईन काय देईल नाही माहिती. त्या दिवशी भविष्यवाणी झाली. प्रभूने मला सांगितलं की एक कोणतरी असेल की त्याचा मालक त्याला पैसे देणार आहे. त्या सिस्टरने तिथं मुंबईला बसून आमेन केलं. तिच्या मालकाने पैसे दिले का नाही दिले? देवानी मला सांगितलं बोल, जिथं जे काम करतात त्याचे मालक त्यांना मदत करील. तो मालक त्या बहिणीला बघत बसलाय. तो म्हणतो रुको, दो थोडासा रुको. गेले, पैसे काढले, त्या बहिणीच्या हातात दिले आणि तिने मला सांगितलं पास्टर तुम्ही भविष्यवाणी केली होती ती खरी झाली, माझ्या मालकाने मला पैसे दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? मी देवाच्या उपस्थितीत बसतो म्हणून देव मला सांगतो बोल आणि मी बोलतो. त्या दिवशी पण तुम्ही ऐकलं, किती जणांनी ऐकलं होतं इथं की परमेश्वर कुणाला तरी एक लवकरच 2 व्हीलर देणार आहे आणि ऍक्टिव्हा गाडी सारखी ती गाडी असणार आहे. किती जणांनी ऐकलं? खरं सांगा, आज गाडी कोणी घेतली? बघा, पेढे आणलेले. प्रेज द लॉर्ड. देव कानात बोलतो. प्रेज द लॉर्ड. देव बोलतो, बाळा बोल, मी कुणाला तरी गाडी देणार आहे. गेल्याच आठवड्यात झाला ना, आता गाडी आणली का रे? का नाही आणली? बाकीचे म्हणतील पास्टर लबाड आहे का काय? पण पेढे लबाड नाही बरं का, पेढे खरीद. हा, असंच कोणी पेढा घेऊन येणार आहे का? हा. प्रेज द लॉर्ड. रिलेशन बिल्ड ठेवणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. रिलेशन मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. कारण वचन क्लिअर सांगतं मी त्याला ओळखतो, फक्त ओळखतो. आणि करा बरं प्रार्थना. तुम्हाला म्हणलं चला तिथं भूत लागलं, काढा बरं बघा निघतंय का. ते भूत म्हणून उन्हात धरतो, थांब इकडे ये. का? रिलेशन आपलं कसं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी काय म्हणत असतो, आपल्याला रोज प्रार्थनेत यायचंय ना. आपण रोज जेव्हा ऑनलाईन मधनं जमतोय, का जमतोय? कारण जसं देवा तू मला दिलंय तसं माझ्या लोकांना सुद्धा दे. मला एकट्याला नाही पुढे जायचं, मला तुम्हाला सगळ्यांना हाताला धरून पुढे जायचंय. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नुसती ओळख ठेवून गरजेचं नाही. नुसती आता बघा, आपल्याला मुख्यमंत्री साहेब सगळ्यांना माहिती, असं म्हणून जमणार आहे का मी त्याला ओळखतो? मी त्याला, तो आपल्याला ओळखतोय का? काय ओळखणार ते आपल्याला? अख्खा महाराष्ट्र त्याला ओळखतोय. तो फक्त त्याच्या जवळच्याच लोकांना ओळखणार आहे. प्रेज द लॉर्ड. मग ख्रिस्ताचं काय? तेच आहे. येशू ख्रिस्ताचं पण तेच आहे.
रोज प्रार्थनेत बसले तर देव म्हणन यस ही माझी मुलगी, हा माझा मुलगा. पण इसी जीवानी उठून आला, चला चला मम्मी अगं क्रिसमस आलाय, मला ड्रेस घ्यायचाय, मला पॅन्ट घ्यायची. अरे तुझ्या ड्रेसला देव तुला बघतोय का? प्रेज द लॉर्ड. नुसती ओळख ठेवून कामाचं नाही, रिलेशन ठेवा, रिलेशन मेंटेन करा. हालेलुया, हालेलुया. त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो कसा आहे? कसा आहे? कसा आहे? आपल्या शेजारच्याला हात लावा, जरा लावा लावा, असं लावा, अंकल आंटी लावा, असं हलवा, म्हणा आपण लबाड नाही. जो ख्रिस्ताला फक्त ओळखतो तो लबाडी. फक्त ओळखतो, पण जो ओळखून रोज प्रार्थना करतो तो लबाड. मी नाही सांगत, या कोण सांगतंय? वचन सांगतंय. देवाचा महान सेवक कोण? योहान. तुम्हाला माहितीये, येशू जेव्हा भूत काढायचे 3 लोकांना घेऊन जायचा, येशू प्रार्थनेला जायचा 3च लोकांना घेऊन जायचा, पेत्र, याकोब आणि योहान. तोच योहान, तोच सांगतोय येशू येशू, आहा नो येशू. प्रेज द लॉर्ड. मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठाई सत्य नाही. हालेलुया, हालेलुया. त्याच्या ठाई काय नाहीये? पण मी लबाडच होतो. पहिलं चर्चला जायचं, पाठीमागं बसायचं, बाहेर गेलं की खुळखुळ 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 करायचं, असा गुटखा तोंडात टाकायचा, निघायचं. लगेच शनिवार आला की लगेच असं, अरे वा 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 आज शनिवार आला, चला 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 चला, चकना घ्या, फलाना घ्या, ढमकानं घ्या, सगळं मस्त गटागुटूक चालायचं. तेव्हा लबाड होतो, लबाड. म्हणून जीवनात एकही काम होत नव्हतं. प्रेज द लॉर्ड. एक पण काम होत नव्हतं, एक पण. पण बघा ना, देवाला काळजी ना, हा काळजी ना देवाला. देवानी चांगले फटके दिले आणि सरळ केलं. चल लय दारू पितो का, चल आता इकडे चल चल. हालेलुया. 5वं वचन काय सांगतं? जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठाई आहोत. आता एक छोटासा प्रश्न करतो, ठीक आहे? जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, ठीक आहे? फक्त उत्तर देऊ नका. बायबलमध्ये टोटल किती पुस्तक आहेत? किती जणांना माहिती? फक्त हात वर करा. बायबलमध्ये टोटल किती पुस्तकं आहेत? माहिती असेल तर हात वर करा. हा, माहिती असेल तर हात वर करा. किती किती पुस्तक आहेत? माहिती असेल तर हात वर करा. माहिती आहे का? माहिती आहे का? हा असेल तर हा. माहिती आहे का? माहिती आहे दादा? का नाही माहिती? हा बघू नका. माहिती आहे का? माहिती आहे का सर? का नाही माहिती? हा. प्रेज द लॉर्ड. बघा, आपल्याला हे समजलं पाहिजे. आपण ज्याची सेवा करतो, आपण ज्याच्या समोर उपस्थितीत बसतो, आपण ज्याच्या समोर येऊन प्रार्थना करतो, हे त्याचं पवित्र शास्त्र आहे. हे त्यांनी सांगितलं तेव्हा हे त्याच्या 40 सेवकांनी बसून हे लिहिलेलं आहे. तो बोलत होता आणि ते लिहत होते. तो बोलत होता, ते लिहत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये टोटल 66 पुस्तक आहे, है ना? नवीन करारामध्ये आहेत 27, जुन्या करारात आहेत 39. टोटल 1189 म्हणजे 1189 टोटल या पुस्तकामध्ये अध्याय आहे. तुम्ही मला काही प्रश्न विचारा, मी लगेच उत्तर देणार. कारण मला माहिती आहे जगातले लोक असे असतात ना, अच्छा पास्टर आहे का, मग ते असं झालं, मग ते तसं झालं, सगळं देतो ना उत्तर. नो टेन्शन. प्रेज द लॉर्ड. कारण ख्रिस्ती लोकांना लगेच ऑब्झर्वेशन करायला लोक येतात. अच्छा तुम्ही कुठल्या चर्चे?
अच्छा तुम्ही पास्टर आहे का, अच्छा तुम्ही कुठल्या चर्चे, तुम्ही हे आहेत का, मग बायबलमध्ये असं लिहिलंय, मग त्याचं उत्तर काय, बायबलमध्ये तसं लिहिलंय. आता मी मुंबईला प्रार्थनेला जात होतो, प्रेज द लॉर्ड, तिथं एक अति हुशार तत्वज्ञानी आला, प्रशांत हसला, त्याला माहिती तर आला. मी घरी तिकडे एका गेलो, प्रार्थना केली, लोक वगैरे बसले होते, भूत निघले, सगळं काय झालं. त्याच्यानंतर त्यांनी म्हणले पास्टर या ना आमच्या घरी. आता मला काय माहिती माझी परीक्षा घ्यायला आलाय, प्रेज द लॉर्ड. मला एक 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 प्रश्न विचारायला लागला, मग असं का, मग ते तसं का, मग ते तसं का. त्याला म्हणलं दादा मी बसू का इथं, मग मी तुला सगळे उत्तरं देतो. तिथं बसलो, त्याला सगळं त्याच्या प्रश्नाची उत्तरं दिले. तो थोडासा कन्फ्युज, मी म्हणलं बायबल खोला बघ म्हणलं त्याच्यात काय लिहिलंय. मग कसं म्हणतं माहिती का, पास्टर एक बोलू का तुम्हाला, आज माझ्या घरी जेवण करून जायचं बरं का. म्हणलं नाही, म्हणलं मी नाही जेवण करत, मला नको, म्हणलं ऑलरेडी त्या परिवाराकडे जिथं आलोय. नाही पास्टर तुम्ही आले ना, तुम्हाला भाऊ खरे खोटे, म्हणलं तुम्हाला घरचं नाही खायचं का, तुम्ही फक्त ऑर्डर करा तुम्हाला काय खायचं. आपला डायरेक्ट फॅन झाला. तो का झाला फॅन, कारण माझ्यासोबत येशू ख्रिस्त होता आणि मी त्याला वचनाने हवा दिली, म्हणून तो माझा फॅन झाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. डायरेक्ट वचनाची हवा, घे मग काय पाहिजे तुला, घे मग. प्रेज द लॉर्ड. मग काय तुम्हाला सांगतोय, चिकनचे असे प्रकार, मी तर डोक्यालाच हात लावला. अरे म्हणलं काय, म्हणतो पास्टर याला मुर्ग मसलम. म्हणलं कुठला मसलम, म्हणलं भाऊ प्रशांत खायचं काम कर, ते मुर्ग मसलम भाऊ त्याला ठसलं मासून निसतं आण. म्हणलं तू का माहितीये, बिकॉज ऑफ वचन. खरं आहे ना भाऊ. मी थोडंच खाल्लं, प्रशांतला म्हणलं ह्याला द्या, ह्याला द्या, त्या प्रशांतच्याच नादी, ओ घ्या, ओ घ्या, अहो नको ना बजा, घ्या, अहो ते लाजतो, अहो घ्या, नको ना लाजतंय, घ्या. प्रेज द लॉर्ड. आपल्यामध्ये वचन दिसलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ज्याच्या वचने बघा काय होतं. प्रेज द लॉर्ड. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, आणि खरंच सांगतो जो वचनाने चालतो ना, देव बाबा बघा एक्झॅक्ट त्याच्यासोबत राहतो. दानियलनी काय केलं, प्रार्थना करत राहिला, वचनाप्रमाणे चालत राहिला. योसेफाने काय केलं, तेच करत राहिला, प्रार्थना वचन, प्रार्थना वचन. बरोबर देवाने त्यांना काय केलं, त्या लेवलवरती घेऊन जाऊन ठेवलं का नाही ठेवलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 6वं वचन बघू आपण. मी त्याच्या ठाई राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. आता येशू जसा चालला, कसा चालला, त्यांनी उपवास केले, त्यांनी प्रार्थना केली, त्यांनी गोरगरिबांना मदत केली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ठीक आहे, आपण कुणाला मदत नाही करू शकत, निदान आपण वचनाप्रमाणे तर चालू शकतो, आपण प्रार्थना तर करू शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर वचन सांगतं मी त्याच्या ठाई राहतो, आपण जर येशूला मानतोय तर लोकांनी बघूनच आपल्याला म्हटलं पाहिजे. आज बघा, माझा मामा 50-55 लाखाचा फ्लॅट घेतलाय. हा, आज 11 वाजता त्याचं ते इनॉग्रेशन आहे, घरचं ओपनिंग आहे, पण आज मी इथं आहे, माझी मम्मी इथं आहे, ठीक आहे, माझी लेकरू इथं आहे, पण पाळकीनबाई आमच्या घरी राहिल्यात, कारण बाळ उठलं पण रडत होतं. म्हणलं आता ते लेकराचं माहिती आहे, लहान लेकराचं ते पहिल्यापासून रडलं तर ते शेवटपर्यंत रडतच असतं, त्याच्यामुळे म्हणलं तुम्ही घरीच थांबा. प्रेज द लॉर्ड. आज तिथं सगळे आमचे मुंबईचे लोक, इकडचे तिकडचे सगळे तिथं जमलेले आहेत, पण मी कुठे, चर्चमध्ये. पहिलं मला देव, नंतर बाकीचं. मी माझ्या प्रत्येक नातेवाईकाला सांगून ठेवले, तुमचा लग्न असो काही असो, तुम्ही रविवारी संध्याकाळचं ठेवा, सकाळचं मी येऊ शकत नाही, मग ते कुणीही असू द्या. प्रेज. मला पहिला परमेश्वर, मला पहिलं चर्च, मग मी बाकीचं करणार. प्रेज द लॉर्ड. कारण ज्यांनी मला वाचवलं, ज्यांनी मला नवीन जीवन दिलं, ज्यांनी माझ्या जीवनात कार्य केलं, ज्याला मी ओळखलं, ज्यांनी मला ओळखलं, मी का नको त्याच्या मागं लागू. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो, मी त्याच्या ठाई राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं ना, बोलवलेले, बोलवलेले, निवडलेले, आणि ते थोडक्यामध्ये आपण इथं बसलेलो आहे, आणि आपल्यामध्ये कोण आहे, परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाने काय सांगितलं, 6 दिवस काम करून 7वा दिवस. तरी मला वाटतं अजून कोणाच्या झोपा उघडल्या नसतील, कुणी फिरायला गेला असन, कुणी कुठं गेला असन, मला काही त्याच्याशी घेणं देणं. इथं एक जरी असला
हा 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 मी त्याला वचन सांगणार, कारण त्याच्यासोबत तिकडं माझा येशू आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो, थोडस आज छोटसच वचन घेतलंय, कारण जे पास्टर वारलेले आहेत त्यांच्याही मैतीला जायचंय, मलाही अजून दुसऱ्या ठिकाणी पुढे जायचंय. तर हे छोटसच वचन सांगितलं. या वचनाच्या द्वारे माझा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांना आशीर्वादित करेल.